देवेंद्रजी यांनी बसून युतीचे संकेत दिले आणि त्या पद्धतीचं वर्किंग सुरू झालं आहे. मला वाटतं काही आता फार काही त्यामध्ये राहिलं नाही आहे. पण नाही, चंद्रपूर तिकडे विदर्भातल्या जागांचा तिढा सुटलेला आहे युतीच्या संदर्भातला, पण विशेषतः मराठवाड्या आणि मुंबईतला हा जास्त काळ राहतो आहे. आणि विशेष म्हणजे मुंबईतही जवळपास झाला आहे. आमच्या सीटवर आम्ही त्या ठिकाणी आता उमेदवारी फायनल करतो आहे. मुंबईत होत आहे, काही ठिकाणी थोडा राहील, त्या ठिकाणी चर्चा करू. पण मला वाटतं 90% 95% जागेवर काही प्रॉब्लेम नाही आहे. नवापालिकांना मुंबईत तुम्ही विरोध केला, ते स्टार प्रचारकांच्या यादीत आहे, तुमच्या नाकावर चिचून त्यांना नाही, असा आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करायचे आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं याच्याबद्दल फार काही चर्चा न करता त्यांनी त्याच्या पक्षाचे निर्णय केले आहेत. त्याचा अधिकार आम्हाला नाही, त्यांना पक्षाचा अधिकार त्यांना आहे. तुमच्याच महायुतीत असलेले अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र येते, त्याबद्दल काय सांगा? त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं, त्यांनी कोणाला सोबत न्यायचं हे त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये मी बोलणं योग्य नाही. त्यांनी निर्णय करायचे आहेत. पण त्यांचं अजित पवारांचं असं एक धोरण आहे की पुण्यातलं युती झाली, एकत्र येणार, आघाडी झाली दोन एनसीपीची, पण दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र लढायचं, भाजप सोबत जायचं नाही, अशी भूमिका काही अनेक ठिकाणी घेतली. काही ठिकाणी भाजप सोबत येत आहे, अकोल्यामध्ये भाजप सोबत येत आहे, त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी चर्चा करतोय. असं नाही आहे की काही ठिकाणी सोबत नाही आहे. 3-4-5 ठिकाणी अजित पवार साहेबही सोबत आमचे आहेत. इकडे हे सगळं आहे, तिकडे मातोश्रीवर अमित ठाकरे आणि हे सगळ्यांची बैठक होते, ते लवकरात लवकर जागा वाटप. चांगला आहे ना, त्यांना शुभेच्छा आमच्या. आणि आज स्वतः उद्घाटन म्हणून प्रचाराचं नारळ फोडण्यासाठी आदित्य ठाकरे इथं संभाजीनगरला येतात. शुभेच्छा त्यांना माझ्या. हे जे सुरू आहे शरद पवार आणि यांचं एकत्र येणं, शरद पवार एनडीएत येतील असं दिसतंय का? आज संजय शिरसाट पण म्हणाले की नाकारता येत नाही, कदाचित शरद पवार एनडीएत दिसतील. असं आहे की आज एनडीएचा निर्णय घ्यायचे अधिकार तर मला नाही आहे, ते केंद्रीय भाजपाला आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय अमितभाई शहाजी, नड्डाजी आणि आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. पण महाराष्ट्रामध्ये आत्ता आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये भाजपा सेना महानगरपालिकेत एकत्रित लढतो आहे. नगरपालिकेत बघा, आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळं लढलो. त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आमची निवडणूक लढलो. पुढे जिल्हा परिषद आहे. त्या स्थानिक राजकारणामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, स्थानिक लेवलला कुठल्या युत्या होतील, जास्त अधिकार आम्ही स्थानिक लेवलला दिले आहे. आणि त्यामुळे त्या लेवलला होत आहे. याचा अर्थ महायुतीवर काही परिणाम होणार नाही, राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. मुनगंटीवार नाराज आहे अशी एक चर्चा होती. काही नाराज नाही, शांत आहेत आणि आम्ही सर्व शांतपणे बसलो आहेत. मुनगंटीवारजी बद्दल चुकीचा गैरसमज निर्माण होत आहे, कारण नसताना होत आहे. ना त्यांच्या मनात असं काही आहे, ना कोणाच्या आमच्या मनात असं आहे. मुनगंटीवारजी आमचे नेते आहेत आणि त्यामुळं राज्याचे महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे मुनगंटीवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर आणि विदर्भातल्या आम्ही नगरपालिका महानगरपालिका लढतोय. पण नाराज होते अशी चर्चा सुरू होती काल. स्थानिक लेवलला पक्षप्रवेश होताना काही नवी काही जुने असं करताना जुने कार्यकर्ते नाराज होतात. पण भाजपाचा DNA असा आहे की कोणी भाजपमध्ये आल्यानंतर मात्र नंतर त्यांना सामावून घेतो आणि पुढे आम्ही आमचं काम चालू करतो. मुंबईमध्ये RPI ला तुमच्या कोट्यातून जागा मिळणार आहेत का, अशी चर्चा सुरू आहे? नाही, चर्चा सुरू आहे. सर्व 13 मित्र पक्षाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आम्ही RPI ही चर्चा करतोय, आमच्या घटक पक्षाची चर्चा करतोय. त्या लेवलला आम्ही इकडे नागपूरमध्ये जोगेंद्र कवाडेजी आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करतो आहे. जयदीप कवाडेजीशी चर्चा करतो आहे. मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळं त्या लेवलला त्या ठिकाणी त्या पक्षाची जी क्षमता आहे त्याच्या आधारावर आम्ही निर्णय करतोय. कोट्यातून मिळणार, तुमच्या कोट्यातून का? काही भाजपच्या कोट्यातून मिळेल, काय एकनाथ शिंदे देतील आपल्याकडनं, आमचं असं काही वाटलं नाहीये. ज्या ठिकाणी एकनाथजी शक्य एकनाथजी देतील, ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आम्ही देऊ. तेजस्वी घोसाळकरांचा प्रचार सुरू आहे, त्या अभिषेक घोसाळकरांचा फोटो घेऊन फिरतात आणि त्यांना शिवसेना विरोध करतायत, सगळीकडे रस्त्यावर उतरतायत, समाज माध्यमांवर ट्रोल करतायत. लोकल लेवलला काय सुरू आहे त्याबद्दल मी बघितलं नाही, पण एक मात्र खरं आहे की आम्ही सर्व एकत्रितपणे पुढे जातोय. रायगड येथे नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीचा खून झालाय आणि राष्ट्रवादीवर आरोप केला पूर्वे यांनी. निकाल लागल्याच्या नंतर अशा प्रकारे खून खराबीची आहे. नाही, मला तिथले आता पोलिसांचा काय तिथे चौकशीचा अहवाल येईल, त्यांच्या आरोप प्रत्यारोप मला माहिती नाही, पण पोलिसांच्या याच्यात येईल जर काही चुकीचं झालं असेल तर. असं जर होत असेल, कारण निवडणूक जिंकल्याच्या नंतर